मुळारंभकडे येऊया की 2006 मध्ये तुम्ही तुमची ही मुळारंभ कादंबरी लिहिली तेव्हा जागतिकीकरणाच्या निजखुणा जस्ट जाणवू लागलेल्या होत्या. तर आता हीच कादंबरी समजा 2025 मध्ये लिहायची झाली तर त्यातला ओम कसा असेल? म्हणजे त्या ओमच्या जगात जे काही सगळं होतं, त्या स्पर्धा होती, द्वेष होता, प्रेम होतं, लोभ होता, तर ते आणि त्या मर्यादांची किंवा त्या गोष्टींची जाणीव जिथे त्याला झाली तिथे तो मुळारंभ झाला. तर आता 2025 मध्ये पुन्हा नव्याने लिहिली तर त्या ओमचं व्यक्तिचित्र कसं असेल किंवा तेव्हाचा ओम आत्ता 40शीत असेल तेव्हा तो कसा असेल? दुसऱ्या प्रश्नाचं आधी उत्तर देतो, कारण मध्याकार म्हणून मी कादंबरी लिहीन त्याचं पहिलं मोठं दीर्घ प्रकरण छंद दिवाळी अंकात ऑलरेडी प्रकाशित झालं होतं 2 वर्षांपूर्वी. त्यानंतर मला वेळच नाही मिळालेला आणि मी घाई करत नाही, कारण अशा गोष्टी या थोड्या म्हणजे शांतपणे करायच्या असतात. त्यामुळे मध्याकारमध्ये मला असं वाटतं तो ओम कसा असेल, तो जिंदिया कसा असेल, कनक कसे असतील, तर आपण साधारण आत्ता सगळे जगतो त्या पद्धतीचं असेल. आयुष्यातलं मला वाटतं मधल्या टप्प्यावर येईपर्यंत अर्ध्या वाटेवर जेव्हा तुम्ही येता तेव्हा बरंच काही तुम्ही बघितलेलं असतं, चांगलं आणि जगण्यातलं हीन देखील अनेकदा, म्हणजे उघडं जगत असाल तर ओम कसा आहे माहिती आहे का? ओम अनुभव घेणारा मुलगा आहे, म्हणजे मुळातही म्हणजे तो अनुभवांना घाबरणार नाही. गौरी देशपांडेचं छान वाक्य सांगतो या निमित्ताने, तिच्या निर्गाटी कादंबरीत सगळ्यात शेवटी ते पत्र लिहिलं आहे. तर ती मुलींना म्हणते की मुलींनो जपून असा, सांभाळून असा, मुलींनो जपून असा, सांभाळून असा, पण इतकेही जपू नका की अनुभव तुमच्या कुंपणांना घाबरून पाठ फिरवून निघून जाते. अरे वा, मस्त. असं गौरी इतकं सुंदर लिहून जाते, मूलभूत लिहून जाते. तर ओम हा अनुभव त्याच्या सगळ्या कुंपणाच्या आत घेणारा मुलगा मी दाखवला होता. त्यामुळे मला असं वाटतं त्यांनी जगण्यातलं बरंच पाहिलं असेल तर डार्क होईल कदाचित. मला नेहमी असं वाटतं की मध्याकार हा गेटिंग लॉस्ट अँड अगेन गेटिंग रिकेंड असा बहुतेक प्रवास असेल. पण माझं निर्मिती प्रक्रिया ही त्यात काही वाईट नाही. काही जण अख्खं पात्र लिहितात, सगळं क्राफ्टमन करतात, प्रकरणं, असं काही नाही आहे माझं गणित. मी लिहायला लागतो, मला समोर पिक्चर दिसतो आणि मी लिहित असतो. जसं मुळारंभमध्ये देखील अचानक ती आजी आली, डॉक्टर आजी दादरची. का आली हे मला माझं म्हणजे तेही असतं की तुमच्या व्यक्तिगत आयुष्यातलं थोडा भाग असतो आणि बरंचसं निरीक्षण असतं. लोकांना ओम मीच वाटलो, म्हणजे मला खूप जणांनी, मी पहिल्यांदा वाचली तेव्हा मला वाटलं की हे काय आत्मचरित्र किंवा आत्मानुभवावरनं लिहिलेलं आहे. काही भाग आहे, डेंटल कॉलेज आहे, मला ते सोपं होतं ना लिहायला. पण मला खरं सांगू का, मुळारंभ हे माझं लॉंगिंग आहे. मला इतकं शांत घर, आई वडील आणि एक मुलगा आणि निवांत जगताय असं काही माझं घर नव्हतं. माझं घर राजकीय होतं. मी घरी उठलो की 300 कार्यकर्ते असायचे. मला काही तसं ओमसारखी स्वस्थता कधी मिळाली नाही त्या वयात. मला आवडली असती, तेच कदाचित त्या कादंबरीत आलं असेल. त्याचे वेगळे मला फायदेही झाले अनुषंगिक, ते आपण जाऊ दे. समाजाची जाण वाढते, माणसं ओळखता येतात, सगळं. पण माझं म्हणजे हे मी आत्ता स्पष्टपणे या टप्प्यावर मी अजिबात बोलत नाही माझ्या घरच्या बॅकग्राऊंडवर वगैरे, कारण एक तर मी 24व्या वर्षापासून स्वतंत्र सर्व अर्थाने, आर्थिक देखील राहतो आणि त्यात भांडणं वगैरे काही नसतात, तो मुद्दा नसतो. पण माझं जे काही लेखन झालं आहे ते मी वेगळं आहे म्हणूनच झालं आहे, नाही तर काही झालं नसतं. मोठ्या वडाच्या छायेत होत नाही. त्या बॅकग्राऊंडवर मला असं नेहमी वाटतं की आत्ता समजा ओम असेल तर काय असेल. माझ्या एका मित्राने सांगितलं की तू 20-30 40 लिहिलं तर तो तेजस म्हणजेच ओम असेल. तर म्हटलं तेजस ओम असेल, पण मुळारंभ आता मी लिहू शकणार नाही. अशी मैत्रीच होणार नाही कॉलेजमध्ये आता. निरागस पहिलं जागतिकीकरणाचा तो प्रारंभ बिंदू आहे मुळारंभ. जागतिकीकरणाने काय आपल्या भूमीत रुजवलं तर निरागसतेचा बळी घेतला त्याने. बाकी सगळे 10 फायदे दिले, पण आपल्या समाजातनं गेल्या 25 वर्षात वन्स अँड फॉर ऑल निरागस निखळ मैत्री जी असू शकते, जी मुळारंभमध्ये आहे, ती जवळजवळ नाहीशी झाली. जवळजवळ म्हणजे असते, पण ती फेसबुक सेल्फीज असतात, इन्स्टावर असते, रील्ससाठी असते अनेकदा, किंवा काहीतरी व्यावहारिक रिलेशन असतात आणि मुळात टच अँड गो असते की आत्ता मी हा प्रोजेक्ट करतोय, ही व्यक्ती मला आवडते, हा माझा प्रोजेक्ट संपला, आता ती व्यक्ती नाही आहे माझ्या लूपमध्ये. हे पचवणारी आता मध्याकारमध्ये ना सगळी ही जी माझ्या वयाची आपल्या वयाची सर माणसं असतील ना, हे सगळं पचवणारी असतील की अरे तो तरुण मुलगा आत्ता माझ्याशी बरा वागत होता, आता नाहीच बोलत येतो, तर आपणही तसंच स्वतःला शिकवायचं आहे आणि आपणही आता असंच पुढे जायचं आहे, हे जे आहे रिअलायझेशन. त्यामुळे आत्ता मुळारंभ होणार नाही. पण गंमत म्हणजे अजून मुळारंभ तरुण वाचकांना समाव आवडते, त्यांना त्यांचं लॉंगिंग ते वाटत असावं,
कारण प्रत्येकाला मनातनं चांगली मैत्री व्हावीशी वाटतेच ना, चांगलं प्रेम हवंसं वाटतं. आणि त्यातला जो बहुभाषिक बहुसांस्कृतिक डिस्कोर्स आहे, म्हणजे त्याचं वैशिष्ट्य असं आहे की कारण ते मात्र माझ्या आयुष्यातलं आहे. माझं मराठी हे अनेकदा कार्यक्रमात जास्त बोललं जातं. माझं बहुशी मित्रांचं मैत्रिणींचं वर्तुळ हे अमराठी आहे. माझ्या दैनंदिन याच्यात आम्ही क्लिनिकमध्ये इंग्लिशमध्येच बोलतो, म्हणजे मराठीत पुण्यात तर माझ्या याच्यात तर अगदी कमी बोललं जातं. आणि एकंदर माझं आय एम अ प्रॉडक्ट ऑफ 3 सिटीज, पुणे, मुंबई, न्यू दिल्ली. त्यामुळे माझ्या ह्याच्यात फक्त मराठी असं मुळात नाही आहे. म्हणजे हे मला आवर्जून सांगावंसं वाटतं. त्याचा परिणाम काय होतो की तो मुळारंभमधला जो धागा आहे ना सगळा, तो तिथे उमटला आहे की तो जिंदिया पंजाबी असतो, कनक बंगाली असतो. आणि त्यांनी जी एक मज्जा येते की तरी तुम्ही भारतीय आणि तरी काही सामायिक तुमची मूल्य आहे. तर आत्ता तीही राहिली आहेत का? आता सगळेच जण किमी कार्दिशियनचीच रील्स बघतात, म्हणजे त्यांना लोकल मॉडेल्सही नाही आहेत. इतकी वाईट परिस्थिती आता झाली. तर आता तुम्ही जसं मुळारंभमध्ये मैत्रीचा उल्लेख केलात, तर आता मैत्रीचं अतिशय सुंदर उदाहरण मांडणारं तुमचं पुस्तक म्हणजे 20, 30 आणि 40. तर तुम्ही जसं म्हणालात की आत्ताच्या काळात जर ओम असेल तर त्याला ते समवयस्कांची ॲटलिस्ट मैत्री तरी फारशी त्याला मिळणार नाही. तर आता साधारणपणे अरीन आपण जर बघितला तर तो त्याच वयाचा आहे किंवा त्याला 20चा आहे. तर त्याला समवयस्कांमध्ये ती मैत्र ते मिळत नाही आहे, पण तेच त्याला 30ची माही किंवा 40चा तेजस यांच्याबरोबर मिळतं आहे. तर असं होण्यासाठी त्यांच्या व्यक्तिमत्वाची किंवा विचारधारणेची भूमिका काय होती किंवा तुम्हाला काय विचार त्यामागे होता? 20-30 हे फार इंटरेस्टिंग खरं माझ्या साहित्य निर्मितीतलं प्रकरण आहे. मला फार आवडतं 20-30. छोटंसं पुस्तक आहे, सदर करतानाही फार मजा यायची. अगदी वेगळे वाचक प्रतिसाद द्यायचे, म्हणजे वा म्हणतानाला देणारा वर्ग वेगळा होता, 20-30चा वेगळा होता. काहींना अजिबात आवडलं नाही. माझ्या काही रसिकांनी मला आवर्जून काय हे छछोर लेखन आहे वगैरे असं. मग नंतर काहींना आवडत हळूहळू गेलं. मग काहींना लेखन आवडलं नाही पण माही आवडली. पात्रही आवडू शकतं एखादं, जो लिटररी क्रश असतो तसा. अनेक मुलांनी मला सांगितलं की दादा माहीसारखी आम्हाला गर्लफ्रेंड हवी, असंही झालं. मेन त्या आत्मचरित्रपर याच्यात मी अरिनसारखा जास्त आहे. म्हणजे मी ना तेजस सारखा आहे ना ओम सारखा. अरिनमध्ये मी खूप आहे. आणि माझ्यातला तो, आणि त्याच्यात काय झालं, अरिन 20चा, ज्यांनी वाचलं नसेल त्यांना सांगतो. आणि अजिबात माझी मराठी लेखकांसारखी भ्रामक समजूत नाही की सगळं आपलं वाचलेलं वगैरे असतं. सगळ्यांना वेळ नसतो आणि कोणाला वाचायची इच्छा असेल तरी अनेकदा वाचलं गेलं नसतं, म्हणून सांगतो. 20 वर्षाचा पार्ल्याचा, खास पार्ले आणि डोंबोली दही, पार्ल्याचा अरिन, पुण्याची, पण अमेरिकेत, कारण पुण्यातले सगळे लोक अमेरिकेतले जाऊन आलेले असतात, त्यामुळे अमेरिकेतनं पुण्यात परत आलेली माही. आणि तेजस हा मूळ नांदेडचा, पण आता नोकरीनिमित्त बरेच वर्ष सेटल झालेला पुण्यात आहे, असं आहे. आणि हा अरिन 20चा आहे, माही 30ची, अनमॅरिड आहे, 28, 29, 30 वर्षाची आहे साधारण. आणि जो तेजस आहे तो 40चा आहे, त्याला एक मुलगा आहे, एक पत्नी आहे. आणि या तिघांचा अनपेक्षितरित्या कंपू जुळून येतो, कारण मैत्री जुळून येते. म्हणजे वाद्यासारखंच असतं, मैत्री तुम्ही खूप लावलं तरी ती उतरते, ती जुळायची असेल तर जुळते, तसं जुळतो. आता ते झाल्यानंतर त्यात अजून एक जी मायनर कॅरेक्टर आहेत आदिती मॅडम, त्यात अस्मित हे फार महत्त्वाचं पात्र आहे की तो नगरचा मी शेतातला मुलगा दाखवला आहे, ग्रामीण परंपरेतला. आणि तो आणि हा पार्ल्याचा अरिन हे रूममेट आहेत, म्हणजे तुम्हीच कल्पना करा की काय होत असेल त्यांचं. आणि ते त्या अख्ख्या पुस्तकात प्रिटेक्स्ट आहे. कोकणातली रत्नागिरी जिल्ह्यात, रत्नागिरीचा मी जावई आहे, म्हणजे पुलंसारखाच असं लगेच अजिबात म्हणत नाही, पण माझी बायको सुनीताबाईंसारखीच आहे, ते जाऊ दे, चेष्टा वेगळी. पण रत्नागिरीचा मी जावई असल्याने मला ती टोपोलॉजी माहिती आहे. तर पोमेंडी गाव आहे, सोमेश्वर, इथे जे कोण त्या 4 कुटुंबांचं ते हे आहे, त्याच्यात सोहनी वगैरे अशी 4 आडनाव, आठवले, सोहनी आणि कोणाचं तरी ते देवस्थान आहे. तर तिथे मी गेलो होतो आणि मला फार आवडलं होतं सोमेश्वर. तिथे एक पोमेंडी गाव होतं, तिकडची गीता मावशी त्यात आहे, म्हणजे सगळी वयात आली, 20-30 आली नाही. आणि मी ती मुद्दा मांडली कारण मला हेच दाखवायचं होतं की एज इज जस्ट अ मॅटर ऑफ नंबर. तुम्हाला जर नातं हवं असेल तर ते वयातीत, लिंगातीत असंच असतं. आणि नातं जर होणार नसेल ना तर तुमच्या अगदी आवडीनिवडी सारख्या असतील, वय सारखं असेल, तुम्ही एकाच बिल्डिंगमध्ये राहत असाल तरी ओळख राहते, मैत्री होत नाही. हा सगळ्यांचा अनुभव असेल. ओळख राहते, स्नेहही राहतो, पण मैत्री होत नाही. त्यामुळे 20-30 इंटरेस्टिंग होतं खरं तर.
आत्ता आपल्याकडे वेळ नाही तर मी काहीतरी आपल्याला किती 10 मिनिटं आहेत अजून साधारण, तुम्ही सांगा. 7:30 पर्यंत आहे. आपण मग थोडं वाचू का? एखादा छोटासा पॅच तुम्हाला आवडणार असेल तर मी आणलं होतं गुणाकार मधला, कारण काम तो मला पॅच तो वाचूया आपण. एखादा दुसरा तुम्ही प्रश्न कटशॉर्ट करा, एडिट करा, मला हरकत नाही. कारण तो का सांगतो, कारण तरुणाईच्या मराठीवर आपण बोलतोय ना, तो अस्मित आणि अरिन हे दोघं काय बोलतायत ते मी 1 मिनिट फक्त मला द्याल. 40शीतला आणि 20शीतला फरक काय की तो 20शीतला मुलगा आयपॅड घेऊन सब आतापर्यंत त्याचं स्क्रिप्ट तयार असणार आणि मला बाबा प्रिंटआउटच बरे वाटतात. त्यात आपल्याला सगळ्यांना चष्मा लागलेलाही असतो थोडा तरी 40शीचा, त्यामुळे प्रिंटआउटच बरे वाटतात सगळ्यात. गुणाकार. टुडे. आता हा व्हॉट्सॲपवरचा चॅट आहे, म्हणजे मुळात आधी संवादाची जागा बदललेली आहे. हे आधी महत्वाचं आहे की जसं ठाण्यात राममूर्ती रोडला पूर्वी तरुण यायचे, किंवा आमचा हा माधव मला मित्र आहे ते सांगत होता की इथे फडके चौकात पूर्वी तरुण यायचे. असं तर कोणी येत नाही, सगळे इन्स्टावर चॅट करतात किंवा व्हॉट्सॲपवर चॅट करतात, आज स्नॅपचॅटवर फोटो पाठवतात. तर हे दोघं चॅट करतायत. टुडे. अस्मित म्हणजे नगरचा, अरिन म्हणजे पार्ल्याचा. इन्स्टावर काय बेदम डान्स बिन्स फोटो टाकले राव, पण तो तुझा तेजसदा आडेल बैलावाणी हा हट्टी चेहरा करून बसलाय. पबमध्ये काय पहिल्यांदा गेलाय का तो? पण माहीतही काय भारी दिसतायत, काय ती लिपस्टिक, काय त्यांचा वन पीस, त्यांना हँडसम पोरगा मिळवून देऊ काय, आणि मग त्यांच्या लग्नाचं बारच आपण उडवून देऊ. अरे बरं, माझ्यासाठी का नाही थांबलास? शेतातली कामं झाली की येतच होतो मी परत, मग गेलो असतो आपण. बरं, मी आत्ता शेतावर आहे आणि आमचा म्हातारा समोर तंबाखूची चिलीम भरत कडक उभा आहे. फोन काही तुला करत नाही, तू लांब मेसेजेस मला लिही. आणि क्रिकेट कधी खेळणार आहे तू? फुटबॉलवाला ना तू? त्या तेजसच्या फेसबुकवर बॉलिंग तू करतानाचा फोटो पाहिला मी. सगळी स्टोरी मला येऊ दे. आणि ऐक, टॉयलेटच्या बाहेर येऊन लिही मला, स्माइली गुडीले 50. अरिन. टॉयलेटमध्ये बसूनच तुला लिहिणार आहे अस्म्या, स्माइली इंटू 100. कारण तिथे समोर तुझा म्हातारा आहे, तसाच माझा बाबाही इथे रूमवर आलाय आणि मला लेक्चरच द्यायला आलाय. परवाच त्याने मला एक लांब फोन करून झापलं, आणि यु नो काही कारण नसताना तो म्हणाला, अरिन बेटा आय लव्ह यू. तेव्हाच मी ओळखलं की आता काहीतरी गेम असणार आहे पुढे. आणि विकेट पडलीच माझी. मी अभ्यासात पुढे असलो तरी एकूण किती कॅज्युअल आहे. 1 वर्षाने मला डिग्री मिळाली की मी एकदम कसा बेरोजगार होईन, परदेशात जायचं का नाही याचा मी कसा विचार केला नाही, नोकरीच्या दृष्टीने मी कसा सर्च केला नाही, आमच्या पार्ल्याच्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या राहुलनं कसा JREचा स्कोअर आत्ताच भारी आणला आहे आणि मी मात्र कसा फोकस नाही आहे, मी कसा फक्त मज्जा मारतोय, मी कसा पोरींना फिरवतोय. नुसत्या अभ्यासात ग्रेड्स आणणं म्हणजे काही ग्रेट नाही, बाकी मार्केट सर्चही हवा, माझे बाकी मित्र त्याबाबत कसे स्मार्ट आहे, आणि मी फक्त एकूण फुटबॉल कसा खेळत बसलोय. असं सगळं लेक्चर माझ्या बाबांनी मला दिलं. मला एकदम शॉक व्हायला झालं, रे यार, मला माझा बाबा असं कधी बोललाच नव्हता. मी टॉयलेटमध्ये येऊन रडलो अस्मित, आणि मला तू खूप आठवलास. तू रूमवर असतास ना तरी बाबानं मला तुझ्यासमोरही झापलंच असतं, पण मग तू काहीतरी तुझा गावाकडचा एखादा फरमाश जोक ऐकवला असतास आणि मी कम्फर्टेबल झालो असतो. अस्मित. मिस यूचे आता स्टिकर टाकत नाही, पण तूही आठवलास खूप मला भावा. ये इकडे माझ्याकडे शेतावर 2 दिवस राहिला. पावसानं वेड लावलंय. आणि एक सांग, हे बाकी सगळं सोड, त्या क्रिकेटमध्ये तू 6 मारली का नाही? अरे नाही रे, LBW झालं. मला ना तो छोटा क्रिकेटचा बॉल दिसतच नाही. आम्ही शाळेत खेळायचो क्रिकेट, स्कूल बॅगमधनं लिहिण्याचं पॅड काढून, पण मला काही कधी ते जमलं नाही. बॉल जोरात आला समोरून की मला नकळत भीतीच वाटायची. फुटबॉल मोठा असतो रे आकारानं, आणि डोक्यावर छातीवर नाचवता येतो. बाबा म्हणतो ना ते खरं असणार, मला ना फोकस नाही आहे. पण मग मी गोल कसे बरोबर मारतो? पण जाऊ दे, थांब आधी स्टोरी पूर्ण करतो. तर आम्ही सगळे खेळलो आणि ग्रुपवर फोटो टाकले. माहीला कळल्यावर ती वैतागली. ती म्हणाली मलाही खेळायला यायचं होतं, पण पोरींना कुठे क्रिकेट जमतं. तेजसदानं बोलावलं नव्हतंच तिला. मग तिने लगेच आम्हाला ऑर्डर केली, माझ्या घरी या ब्रेकफास्टला. गेलो आम्ही. खायला मस्त मिळणार, कोण सोडणार. हा. पण झापलं तिने आधी आम्हाला. काय ते तुम्ही मेल शेव्हिनिस्ट वगैरे सगळी बडबड आम्ही ऐकून घेतली, कारण गरम पोहे हातात मिळणार होते. स्माइली इंटू 50. तिथे तिची कोकणातली गीता मावशी होती.
ती तिची माहिती नाही का एक मावशी, ती आली आहे राहायला 2-3 महिने. छान गप्पा झाल्या, मला आवडली ती. तिने मला सांगितलं, अरिन तू मला मावशीच म्हणत जा. तेजस मात्र कधी काकू कधी मॅडम असं चाचपत होता आणि पोहे चेपून खात होता. मग रात्री पबमध्ये जायचा विषय निघाला. गीता मावशी एकटी घरात असल्याने नाही येणार असं माई म्हणाली. पण गीता मावशी म्हणाली, मी येते ना, मी नाचेन, मला मंगळाखोरीचे खेळ उत्तम जमतात. मग काय गेलो आम्ही. रात्री काय पबमध्ये आम्ही ड्रिंक्स नाही घेतली, पण तेजसदाला नाचायला आवडतं आणि त्याला तरी पबचा अंधार आवडला नाही. तिथला मोठा आवाज त्याला नकोसा झाला आणि वरती त्याचं डोकं दुखायला लागलं असं त्यांनी सांगितलं. काय ही 40ची घोडी मॅड असतात. आणि प्लस त्याच्या भाषेत पुन्हा पुन्हा तो आम्हाला सांगत होता की मी दारूही पित नाही, दारूही पित नाही. अस्मित स्माइली गुणिले 2.5. अरिन येस. पण माही आणि इरा बेदम नाचल्या. इरा जाम हॉट दिसत होती. मला वाटलं की ती गीता मावशी कोपऱ्यात बसून राहील, पण ती माझ्याबरोबर नाचली. नाचल्यानंतर मी मजेत गीता मावशीला म्हटलं, तुला मी ड्रिंक बाय करू का आता? तर ती हसली आणि म्हणाली, पाच मला दारू, एक घोट घेतल्याने काही कोणी मरणार नाही आहे. मग तिने मोजून 1 घोट आणि मी मोजून 1 पेग घेतला. आम्ही बार स्टूलवर बसलो. मागे अँडी मूरचं ट्रान्स म्युझिक सुरू झालेलं, लेझर लाईट आमच्या चेहऱ्यावर पडत होता. आणि का कोणास ठाऊक मी गीता मावशीला म्हटलं की मी ना गीता मावशी फोकस नाही आहे. मी या डान्सिंगसारखा आहे, मी या ट्रान्स म्युझिकसारखा आहे, मी ना स्टेडी नाही आहे. आणि मग ती म्हणाली, अरिन बाळा, हो असंच म्हणाली, बाळ, अरिन बाळा, तुझ्यात केवढी ऊर्जा आहे, तुझ्यात केवढा उत्साह आहे. आत्ता नाचतानाही दिसली मला तुझी शक्ती. फोकस मिळवण्यासाठी मुळात आज शक्ती लागते, ती आहे तुझ्याकडे. आणि तुझ्या डोळ्यात कुतूहल आहे. अस्मित, अरे पण मग काय फोकस असणार आहे लेका तुझा? इरा, जॉब, जियारी, माही, तेजसता, बाबा, आई, मी. तू काय वायवा घेतो का माझी? अरिन म्हणाला. टुडे. आता हे सगळं काल झालं संभाषण, थांबलं. कारण हे त्या पिढीचं वैशिष्ट्य आहे की ते फॉर्मल बाय वगैरे देखील त्यांना म्हणायला लागत नाही, त्यांना पोचतं काय ते. टुडे. अरिन, गुड मॉर्निंग डिअर. काल रात्री ना मला भारी स्वप्न पडलं. माझ्या अंगात शाळेचा युनिफॉर्म होता. समोरून जोरात त्या बॉलरनं बॉल टाकला. खूप स्पीडमध्ये, 140 तरी असेल. एक क्षण मला खूप भीती वाटली. असं वाटलं की हातातलं पॅड काढून पिचवरनं पळ काढावा. पण तितक्यात तो बॉल आला समोर आणि माझं हातातलं पॅड घट्ट धरून नेम घेऊन मी बॉल उंचावला. टक असा जोरदार आवाज आला आणि स्ट्रेट सिक्सर गेली यार. पण त्या इंटेन्स आणि फोकस क्षणी मी एकटा मात्र नव्हतो. चिअर करायला मागे तू होतास, तेजसदा होता, माही होती, गीता मावशी होती, तुम्ही सगळे होतात आणि म्हणून ती 6 गेली. अर्थात स्वप्नात, पण स्वप्नात तरी गेली. नाहीतर एकदा स्वप्नातही माझी विकेटच हास्यास्पदरित्या जाताना मी पाहिली आहे पूर्वी. माझ्या नगरच्या भावा, आत्ता मी असा हातात गरम काळी कॉफी घेऊन बसलोय आणि पॅडवर बॉल आपटल्यावर आलेला टक असा दणकट आवाज अजून माझ्या कानात फिरतोय, तो ऐकतोय. अस्मित, विठ्ठल विठ्ठल, लव यू भावा. अरिन, लव इंटू तुला हवे तेवढे. तर थँक्यू. एकतर तुम्ही इतकं ऐकून घेतलं. पण मला काय वाटलं सर, हे का महत्त्वाचं आहे की जेव्हा आपण सारखं म्हणतो की मराठी भाषा मरणार आहे वगैरे, असं नसतं. मराठी माणूसच सगळा नाहीसा झाला तर ती जाईल शेवटी. आजची तरुण मुलं काही इंग्रजी शब्द येणार आहेत आणि ओघात येणार आहेत, उघड येते. जसं स्माइली इंटू ही त्यांनी फ्रेज केली. पण असंच आपली भाषा अभिसरण होत वाढत गेले की फारसी आपण शब्द घेतले, मुळात आधी संस्कृत उद्भव, त्यात फारसी शब्द घेतले, उर्दू आले, हिंदी आले, कालांतराने किती इंग्रजी आले. आणि त्यातनं मजा कशी होते, आता समाज माध्यमावर आपण सगळे अनेक जण वापरतात की मी हे टाईपलं. म्हणजे काय केलं तुम्ही? टू टाईप याचं तुम्ही मराठीकरण केलं. एकच सांगतो, इरावती कर्व्यांचं फार संस्कृती पुस्तकातलं उत्तम विधान आहे की भारतीय संस्कृती कशी की निजलेल्या अजस्त्र अजगरासारखी. म्हणजे काही करत नाही, ती निजलेली असते आणि अजस्त्र आहे आणि अजगर येतो. पण कोणी त्याच्याकडे गेलं तर आधी काही ती हालत बिलत नाही, त्याच्यानंतर फक्त आ वाजते आणि त्याला गिळंकृत करून आपलंसं करून टाकलं. त्यामुळे आपण इतकं इन्सिक्युअर राहायची कोणी गरज नाही, हे सगळं राहणार. आणि हे त्या विशितिशीला जो प्रतिसाद विशेषतः मला पेरिफेरल सेंटरमधनं मिळाला तो फार महत्त्वाचा होता. त्यांची ही स्वप्न होती, त्यांची स्वप्न तुटण्याचं त्यात गणित होता.
अनेक गोष्टी. म्हणजे इट वॉज अ सिरियस सोशल डॉक्युमेंटेशन असं मला तटस्थपणे बघताना वाटतं. तुम्ही आत्ताच परवा आपल्या ज्या उल्लेख केला, मागाशीच तुम्ही उल्लेख केला त्यांचा, की प्रवास वर्णन पर पुस्तक लिहिणाऱ्या ज्येष्ठ लेखिका डॉक्टर मीना प्रभू यांचं आत्ताच परवा निधन झालं. तुम्हालाही प्रवासाची खूप आवड आहे आणि तुमचं त्याच्यावरचं दिशा आणि वाटा हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. आणि त्यात तुम्ही जे हिम्मत रख म्हणून तुमचं गाणं आहे, तर त्याच्या वेळी जो ट्रेक झालेला होता, त्या ट्रेकचा सगळा प्रवासाचाही वर्णन त्याच्यामध्ये आहे. तर त्याविषयी थोडं सांगा. पहिल्यांदा आधी मीनाताईंविषयी सांगायला पाहिजे, कारण मी आज सकाळी फक्त माझा बुकब्रोचा एक एपिसोडचं 1 मिनिटाचं रील केलं आणि घाईत होतो, इथे यायची घाई होती, माझे पुढचेही कार्यक्रम आहेत, सगळे पेशंट्स होते, पण ते टाकलं. आता मी लिहीन सविस्तर लेख. मीना प्रभू या काय लेखिका कशा आहेत, तर तुम्ही घर बसल्या एखाद्या पावसाळी रात्री जर तुम्हाला जगातले अनेक अस्पर्शित किनारे बघायचे असतील ना, तर कुठलंही मीना प्रभूंचं पुस्तक उघडून वाचायला घ्यावं. हे मी एका वाक्यात नेहमी सांगतो की बाईंनी मराठी माणसाला झडझडून दाखवलं की जगात केवढ्या गोष्टी आहेत बघण्यासारख्या, केवढं मोठं जग आहे. फक्त इंग्लंड अमेरिका हे जग नाही आहे, फक्त जपान हे जग नाही आहे, आणि किती पर्व आहेत त्याच्यात. मग इजिप्तायन असेल, त्यांची शीर्षकं किती छान आहेत पुस्तकांची. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की माझं लंडन हे इतकं सुंदर आहे. मग त्यावर माझा बुकब्रो एपिसोड मी लंडनमध्ये जाऊन शूट केलेलं. मी नेलेली हार्ड कॉपी. किती इंटरनॅशनल ट्रॅव्हलमध्ये वजन हे आपल्याला काटोकाट असतं आणि पुस्तकाचं जास्त असतं, पण मी मुद्दाम नेलेली कारण मला दाखवायची होती. आणि माझं लंडनपासनं त्यांचा अगदी आत्ता अपूर्व रंगपर्यंतचा सगळा प्रवास जर बघितलात, काही पुस्तकं कदाचित आवडतील. मी टीकाही केली आहे त्यांच्या लेखनावर माझ्या समीक्षा लेखामध्ये, की पसरट असतं कधी कधी, एडिटिंगचा अभाव असतो कधी कधी, किंवा कधी कधी जो सुरुवातीलाच्या म्हणजे दक्षिण रंग वगैरे मध्ये जो ज्याला नेमकेपणा होता तो काही काही पुढच्या प्रवास वर्णनांमध्ये हरवला आहे. पण असंही आपण म्हणू शकतो की त्यांची काही पुस्तकं प्रवासी गाईड्स आहेत, काही पुस्तकं प्रवासी ललित बंध आहेत. म्हणजे काही ठिकाणी माहिती आहे, काही ठिकाणी ललित अनुभव आहेत, काही त्याच्या आदलीमधले आहेत. एवढं मोठं दिलं मी मीनाताईंना आज इथून वंदन करतो. मला फार त्यांची आठवण येते. एकदा माझा लय पश्चिमाचा कार्यक्रम होता, अक्षरस्पर्श शाळेत टीनेजर एडिशन होती त्याची. त्यावेळी खूप लय पश्चिमाचे सगळीकडे देशभर चालू होते, इंग्रजीत रिदम ऑफ द वेस्ट, मराठीत लय पश्चिमा नावानी. त्यावेळी सुधाकर प्रभू आले होते पुण्यात. तर सुधाकर सर आणि मीनाताई दोघंही तिथे आले. इतकी मोठी माणसं, म्हणजे तुम्हाला कल्पना नसेल तर ते फारच मोठे होते. म्हणजे नुसते तुम्ही ऐकता तसे लंडनचे श्रीमंत वगैरे नव्हते, ते लंडनमधल्याही श्रीमंतांमधलेही श्रीमंत होते. म्हणजे आर्थिक स्तरही त्यांचा फार दोघांचा मोठा होता, आणि भावनिक आणि बौद्धिक स्तर फार महत्त्वाचा असतो सगळ्या पैशांपेक्षा, तो फार मोठा होता. अशी मोठी माणसं शांतपणे तो कार्यक्रम ऐकताना मला आठवत आहेत. माझ्या साध्या म्हणजे त्यांची कोण कोण डेंटिस्ट असतील, साध्या क्लिनिकमध्ये दोघं आलेले मला आत्ता आठवत आहेत अनेक ठिकाणी. मीनाताई आणि एकदा सुधाकर सर अचानक आमच्या घरी रात्री आले, आणि त्यावेळी माझी मुलगी लहान होती, 4-5 वर्षाची असेल, आणि इतका मोठा माणूस आणि इतक्या सहजतेने संवाद साधत होता तो, आणि इतकं छान त्या बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी आम्हाला इतके त्यातच असतात. मला ते लक्षात आलं त्या दिवशीच्या गप्पात की आता मी इकडनं आले, आता मी इथे चालली आहे, मी आता ही सगळी पुस्तकं वाचते आहे, आता मी टिपणं काढायला सुरुवात करते. एवढं 25-1 वर्ष तुम्ही आयुष्यात प्रवास अशा पद्धतीने अभ्यास, म्हणजे प्रवासाचा निधिध्यास, हा तो शब्द इथे करायला लागू आहे, हा मीनाताईंनी केला. तर हे त्यांचं आपण मराठी भाषकांनी ऋण ठेवलं पाहिजे की त्यांनी हे आपल्याला मोठं केलं आहे, विस्तारलं आहे. कमी जास्त सगळ्या साहित्य गुणांमध्ये असतं, ते धरून देखील इथे पहिलं सांगतो. माझ्या दिशा आणि वाटा आत्ता 6वं आलेलं पुस्तक, पद्मगंधा प्रकाशनाचे अभिषेक जाकडे आहेत, त्यांनी फार प्रेमाने काढलेलं पुस्तक आहे. अभि मला म्हणाला की दादा तुझं हे यायला पाहिजे. एक 6-7 वर्ष मी काहीसं ठरवून लिहित होतो वेगवेगळी प्रवास वर्णनं, आणि मला त्यात साहित्यिक म्हणून असं वाटत होतं की यात आव्हान आहे. प्रवास लिहिणं हे फार अवघड आहे. नक्की काय लिहायचं आहे तुम्हाला? अनुभव लिहायचा आहे का प्रवासी गाईड लिहायचं आहे? काय नक्की करायचं आहे? तर मी असं ठरवलं की तो अनुभव जशी मागणी करेल तसं लिहायचं. त्यामुळे ज्यांनी इथे काही जणांनी दिशा आणि वाटा वाचलं असेल, तर दिशा आणि वाटामध्ये प्रत्येक प्रकरणाचं टेक्स्चर वेगळं आहे, पोत वेगळा आहे. त्यामुळे गंमत अशी आहे की काही वाचकांना काही प्रकरणं आवडतात, काही आवडत नाहीत, कारण प्रत्येकाचा पुन्हा स्वभावधर्म असतो, सगळे असतात. परवा मला अरुणा ढेऱ्यांचा छान फोटो आला,
2 सुंदर चाफ्याची त्यावर फुलं ठेवलेली माझ्या पुस्तकावर आणि की मी गोवा विद्यापीठात 10 दिवसांसाठी आले आणि तुझं पुस्तक वाचते आणि कौतुक केलं. ते मी सांगत नाही, तो खाजगी संवाद होता. पण त्या कौतुकात जी जाणती प्रतिक्रिया ती ही होती की प्रवास वर्णनाचे वेगवेगळ्या सगळ्या शक्यता आणि पोत तू तपासून बघितलेस आणि ते मला वाटतं की नकळत झालंय. त्यामुळे हिम्मतरक आपण आता बघूया, पण मी आता अभिवाचन वगैरे करत नाही, वेळ कमी आहे. एवढंच सांगतो की हिम्मतरक गाण्याचं म्हणजे त्यात एक प्रवास आपण म्हणलं ना, प्रवास वर्णन की आपल्याला एक असं असतं की बाबा मधुराई किंवा काय डोंबिवलीचं प्रवास वर्णन कोणी केलं नाही. आता मलाच पोस्टमध्ये करायला लागलं. अजून मी तरी काही वाचलं नाही मराठी साहित्यात. आहे ते इंटरेस्टिंग, बऱ्याच गोष्टी मी तितक्यात एक तास आधी होतो तेवढ्या टिपल्यात. म्हणजे हा सर्वेश हॉल ते ब्राह्मण सभामध्ये पुष्कळ काही नाट्य आहे एवढं मला नक्की कळलं. आणि बहुतेक ते सगळं नाट्य त्या मॉडर्न कॅफेमध्ये विसर्जित होतं असंही मला वाटतं. पण प्रवास हा मी आहे भटका प्रवास आहे. तर शूटिंगचे प्रवास अख्खे मी एका प्रकरणात लिहिले होते. त्याच्यातलं आधी सांगतो आणि मग आपण गाणं थोडं बघूया, 1.5 मिनिटाचं बघू, ज्यांनी पाहिलं नसेल त्यांना, किंवा या नजरेने बघाल. ते इतकं अवघड शूटिंग होतं, म्हणजे मुळात शूटिंग हे अवघडच असतं. तो मेकअप, सगळी टीम, आणि मला इतका कसं आहे ना, मी फक्त गायक असतो तर सोपं झालं असतं हे शूटिंग मला. मी जेव्हा एकटा त्या कड्यावर त्यांनी मला दिग्दर्शकांनी उभं केलं, अख्खी पलटण आमची एक 25 लोक टीममधले असतील, ते सगळे अख्खा डोंगर चढून मागच्या डोंगरात गेले, कारण ड्रोन कॅमेरात ते दिसायला नको. आणि मी एकटा तिथे उभा आहे पहिल्या सीनला, आणि मागे गवतात लपवलेला तो स्पीकर की ज्यातनं माझंच गाणं ऐकू येणार आणि मी ते बरोबर लिपसिंग किंवा खरं गायचं. तर मी खरंच गातो, म्हणजे लिपसिंग करण्यात काही गायकाने अर्थ नसतो, खोटं वाटतं. तर मी गात होतो एकटा त्या वाळलेल्या गवतावर. सुरुवातीचा सीन तुम्ही बघाल तर, आणि आधी तर मला ड्रोन कॅमेराही दिसत नव्हता, इतका लांब होता. आणि त्यात मला दिग्दर्शकांनी घाबरवून ठेवलेलं की इगल्स येतात, ते अटॅक करतात, तसं झालं तर तू तिथे थांबू नकोस, तू पळ काढ वगैरे. त्यामुळे एकीकडे आपल्यावर कोण अटॅक करणार आहे, एकीकडे हे गाणं आपल्याला नंतर झी कंपनीचे अधिकारी जर सगळं चुकलं तर खूप रागवणार आहेत, असं सगळं धडपडच होतं. आणि समोर तो कॅमेरा, ड्रोन, हळूहळू आवाज आला आणि असा ना इथे आला माझ्या. आणि नंतर तेव्हा मी त्यात म्हणलंय माझ्या ह्याच्यात की तो ड्रोन ना काल पक्षी असावा तसा मला भासला. माझं सगळं अस्तित्वाचं सार मला तो जणू विचारत होता की तू काय करतोयस इथे. आणि हे खरंच माझ्या मनात येत होतं, म्हणजे मी लिहिताना नाही, मला खरंच त्यावेळी हाच विचार होता. आणि मग त्या पुढे इतकं हेक्टिक होतं शूटिंग की आम्ही खाली टेंटच्या याला 2-3 हजार फुटावर गेलो, आणि ॲक्च्युअल पुढे शेवटच्या शिखरावर गेलो ते 10,500-11,000 हजार फुटांवरचं शिखर होतं. आणि प्रत्यक्ष चढून 2 दिवस तो केला आहे, पण उलटा सुलटा केला आहे तो ट्रेक, सरळ नाही केलेला. त्याच्यात अल्टिट्यूडचे फरक, हवामान 0 डिग्री, मेकअप सारखं क्रॅक जात होता थंड हवेमुळे, तो आमचा टचअप करणारा, असे अनेक घटना असतात. ह्या सगळ्यातला माझा प्रवासी तितक्यातल्या तितक्यात जरा अगदी फालतूपणा म्हणून या कड्यावर जाऊन बघ, इकडे जाऊन बघ, काय या जंगलात काय, हे माझं चालूच होते उद्योग. तर मला असं वाटलं की त्या प्रकरणाचं मी शीर्षक दिलं निळ्या पांढऱ्या बर्फाखाली, अशा पद्धतीचं काहीतरी आहे ते. तर ते सगळ्यात मला शेवटी मी सगळं संपलं आणि ती काठी अशी रोवत रोवत बर्फात तर उतरत असताना, मी तर आधीही सांगतच होतो रोवत, हिम्मत रख हे गाणं होत असताना स्वतःलाच, पण मी ते रोवत असताना मला सगळं झालं होतं, पॅकअप झालं होतं आणि आम्ही गाड्यांकडे खाली उतरून जाणार होतो. तर मी आणि तो राजन होता मेकअपमन. तर मला असं सर वाटलं की समोर इतका सुंदर निळा चंद्र उगवला होता, निळाच होता, आणि त्याची सगळा निलिमा पांढऱ्या शुभ्र बर्फावर अख्खा पसरलेला होता. तर ते पांढरं आणि निळं असं गाणं कुठेतरी मला मिळालं. हा प्रवास झाला, हे फक्त शूटिंग नाही झालं. अशा पद्धतीचं ते खरं केलंय. एक छोटी झलक बघूया आपण, मला वाटतं. मी लावतो आणि पुढे घेतो 1 मिनिट. खरंच एक सहज त्यावरनं भाषेच्या दृष्टीने महत्त्वाचा धागा सांगतो की गाणं हे 2 मोठ्या कलांचं संगमाचं ठिकाण असतं, साहित्य आणि संगीत या. आणि मराठी, जो मगाशी तुम्ही भाषा संवर्धनाचा प्रश्न विचारला, तर मी असं नेहमी म्हणतो की चांगली मराठी गाणी आज हवी तितकी होत नाही आहेत. म्हणजे चांगले अनेक संगीतकारही बरंच करत असतात, गीतकारही आहेत, नाही असं नाही. आता कौशलचं आपण अभिमान गीत आधी फारच सुंदर त्यांनी केलं आहे. परंतु जो पूर्वीचा काळ होता, बापूजींचा असेल, शांताबाई असतील त्या काळात गीतकार म्हणून असतील, आणि गदिमा मुळात होते, तेव्हाची जी मराठी भाषेची एक लयबद्धता, गेयता सगळी होती, ती आज मला गीतांमध्ये हवी तेवढी दिसत नाही असं नाही. पण जेव्हा कधी चांगली गाणी येतात, चांगला संगीतकार, चांगला गीतकार योग जुळून येतो, आणि जेव्हा ते पॉप्युलर होतं, तेव्हा ते जगभरातले मराठी भाषिक ऐकतात, त्यांच्या पुढच्या पिढ्या ऐकतात,
आणि तिथे भाषेचं संवर्धन होतं. नक्कीच. भाषेचं संवर्धन हे फक्त कथा कादंबरीमध्ये होत नाही, ते पानवाल्याच्या इथे रात्री 2 पुरुषांच्या गप्पांमध्ये होतं. ते 2 बायका जेव्हा काहीतरी किंवा सासू आणि सून जे काही बोलत असतात घरात कोणी पुरुष नसताना, तेव्हा भाषा पुष्कळच पुढे जात असते.